आजच्या सोहळ्याचे आजच्या या क्रिकेट नगरीचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सन्माननीय नामदार गणजी नाईक साहेब आपणास पुन्हा एकदा मनापासून पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतोय। उपस्थित सर्व मान्यवरांनी या ठिकाणी धन्यवाद देऊन मी दोन्ही टीमला विनंती या ठिकाणी करतोय की आपण क्रिकेट संमेलनाला विनंती सुरुवात करावी आणि पुढील महेश भोईर आपण कुठे असाल तर आपण जरा प्लीज त्याशी संपर्क साधावा। महेश भोईर नमस्कार तमाम दर्शकांना नमस्कार। रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती। शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो। मानवंदना सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते दिवा पाटील साहेबांना। मानवंदना ज्ञानाच्या सागराला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। मानवंदना मराठी मन जपणाऱ्या आणि हिंदुत्वासाठी झटणाऱ्या हिंदुदायी सम्राट बाळासाहेब ठाकरेंना। राष्ट्रासाठी झटणाऱ्या आणि राष्ट्रहित जपणाऱ्या तमाम मानवजातीला मी दिनेश पाटील बेलवली मानवंदना देतो आणि घेऊन चलतोय भारतीय जनता पार्टी पनवेल आयोजित नमोचषक 2025च्या या पहिल्या रजनीमध्ये। भव्य दिव्य अतिशय उत्कृष्टरित्या मात्र या स्पर्धेचा शुभारंभ झाला। पहिला नियम रेलिंगच्या आत कुणीही बसू नये आणि पंच फक्त एक 2 नियम सांगतो। LBW आणि कटआउट सोडून सगळ्या प्रकारचे रिव्ह्यू घेऊ शकता, फक्त एकच रिव्ह्यू असेल, रिव्ह्यू एकच असेल याची नोंद घ्या। आणि त्याचबरोबर आणखीन एक नियम सांगतो, जर इनिंग ब्रेकमध्ये पुढील 2 संघाचे संघनायक आले नाहीत तर समोरचा जो संघ उपस्थित असेल त्याला टॉस विन दिली जाईलच, परंतु त्याचबरोबर समोरच्या संघाला 3 बॉलची पेनल्टीही दिली जाईल। हा नियम लक्षात घ्या। आणि वळूया आपण या पहिल्या सामन्याकडे। एका बाजूला गावदेवी कानपोली तर एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी, आपल्या पंचकृषीतील 2 ताकदवान संघ। लेट प्ले 1 2 3। पहिला बॉल आदेश मतेचा खेळून काढला सक्षमतेनं आशिष परदेशीनं आणि नॉन स्ट्राईकला उभा होता सूरज परदेशी। 2 सलामीर सामना 5 षटकांचा असेल। पंच पहिला बॉल पडलाय, आम्ही टाइम अलर्ट करतोय। 7:45 हा पहिला बॉल पडला आणि रेलिंगच्या बाहेर बसा, जे आपण ते बसलेत ना प्लीज विनंती आहे। 7:45 यानंतर 20 मिनिटं मोजली जातील आणि त्याच्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपणं अनिवार्य राहील, अन्यथा 1 शतकषकाला 30 यार्डाच्या आत घेतला जाईल। आदेशमध्ये तू सूरज फुलटॉस बॉल दिशा दिली, फक्त आणि फक्त दिशा फाईन लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर। या नमो चषकाचा पहिला नमो चौकार। गणपती बाप्पा।
त्यानंतर मात्र आणखीन एक विशेष सूचना प्रेक्षकांसाठी. एक कुपन तुम्हाला दिली जाईल प्रेक्षकांना, आणि जशी स्पर्धा रात्री संपेल ती लकी ड्रॉचीच कुपन, ज्याच्या नशिबान असेल भाग्यवान त्यासाठी मात्र सायकल मिळेल. त्याच्यामुळे आमची जी सभासद आहेत, आमचे सभासद तुमच्यापर्यंत येतील किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत या. इथे कुपन्स मात्र दिल्या जातील आणि त्या कुपन्सवर आपली माहिती भरायची आहे आणि ती कुपन्स इथे मात्र टाकल्या जातील आणि रात्री सामने संपल्यानंतर मात्र आपण लकी ड्रॉ करू. चांगला अटेम्प्ट राहिला लॉंग ऑफला, खूप सुंदर खूप सुंदर चेतन पाटीलचा. आणि एक आणखीन गोष्ट, जो भाग्यवान सायकल कमावेल परंतु घेण्यासाठी जर तो हजर नसेल तर ती त्याला दिली जाणार नाही, याची नोंद घ्या. मग दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. कारण दादा कसं होतं, नशीब आपल्या दारामध्ये येतो, दार ठोकावतो आणि आपण झोपलेला असतो. हा उडवलाय, मोठा फटका दाखवलाय, मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर आदेश मातेला दाखवला जातोय. या पूर्वार्धामधला नमो षटकार. सूर्य, एक सूरज अस्त झालाय पण दुसऱ्या सूर्याचा उगम झालाय. सूरज काय लढतोय, आदेश मतेच्या गोलंदाजीच्या विरोधात मात्र तो धावा जमवतोय. आमच्यासोबत खऱ्या अर्थानं ज्यांची समालोचना ऐकण्यासाठी आम्ही कित्येक रात्री जागलोय, ते आदरणीय मच्छिंद्र पाटील सर रोहिंजांच्या सोबत आज समालोचनाची संधी मिळते. तर प्रचंडदादा कानावकर आपलंही मी ऋणी राहीन. अलॉंग दी कार्पेट आणखीन एक चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय बॉल. रन मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या सिद्धिविनायक भिंगारी संघानं मात्र जमवली आहे, ती बिनबाद 14 धावा. यानंतरचा जो सामना असणार आहे तो मात्र 40+ लिजेंड्स रायगड आणि 40+ लिजेंड्स ठाणे या दोन संघादरम्यान असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हीही टॉससाठी यायचं आहे, अन्यथा ती पेनल्टी तुम्हालाही असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं असेल. जर संघ उपस्थित नसेल तर 3 बॉलची पेनल्टी राहील आणि समोरच्या संघाला टॉस विन दिली जाईल. दोन्ही संघ उपस्थित नसतील तर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल, याची नोंद घ्या. सगळे नियम फॉलो करणं गरजेचं आहे, क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. तर ठाणे संघाचा संघनायक आणि आपण लिजेंड्स जर आपण आला असाल तर प्लीज या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. प्रशांतजी कानावकर साहेब, प्रवीणजी पाटील साहेब, ही सगळी मंडळी अहोरात्र झटते. अहोरात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसांची कामगिरी भरीव राहिली आहे. परंतु क्रिकेट क्षेत्रामध्ये मच्छिंद्र पाटील सर, कानपोली संघानं जी भरीव कामगिरी केली आहे मागच्या 2-3 वर्षापासून ना, दैदित्यमान अप्रतिम कामगिरी राहिली आहे. आणि म्हणूनच की काय, ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ग्रामीणमधला उत्कृष्ट संघ ठरला 2024चा. दोन संघांमधील लढत, एका बाजूला सिद्धिविनायक भिंगार, एका बाजूला गावदेवी कानपोली संघ. कानपोली संघाचं बोलण्याचं झालं खऱ्या अर्थानं तर आपल्या स्वकर्तृत्वानं या सगळ्या खेळाडूंना आपलं गाव मोठं केलं आहे. गावाचं नाव तर मोठं केलंच, परंतु पनवेलकरांना अभिमान वाटावा एवढी सुरेख कामगिरी या सगळ्या मंडळींची राहिली आहे. कानपोलीकर हॅट्सअप यो, आदेश मते चमकलाय, रोहित त्यांचा बहारदार खेळ राहिलाय, सुधीर पाटीलचा खेळ आजही 30 दशक तोच दरार, 30 गोलंदाजी चेतन पाटील या सगळ्या मंडळीनं मात्र आपल्या गावचा झेंडा अटकेपार रोवलाय. परंतु एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी, पनवेल की खुशबू ओळख राहिली आहे कुणाल नाईकची, तर एका बाजूला त्याच टीममधला 40+ लिजेंड काका. कोण विसरेल या खेळाडूंना. त्याच्यामुळे 2 जिगरबाज संघांमधली ही लढत आज मात्र उद्घाटनीय सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ना, हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही स्पर्धा आणि त्यामधला हा सर्वात उत्कृष्ट असा सामना. आज ताकदवान आपल्या पंचकृषीमधील, आपल्या पनवेलमधील 8 संघ आमने सामने लढतील. त्यामधली पहिली लढत
सुधीर पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर सूरज. एक रन कंप्लीट केली जाते. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो आणि एका धावेनं दापलकर धावा लागत आहेत. त्या 17 धावा. बिनबाद 17. बिनबाद ही फार मोठी जमेची बाब राहिली आहे सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी. काय खेळतो यंदाच्या मोसमामध्ये सिद्धिविनायक भिंगारी संघ. आज खऱ्या अर्थानं प्रशांत एक गोष्ट नमूद करेन, आज ज्या टीम असतील ना त्या स्वतःच्या नावानं खेळतील पहिल्यांदा. कारण आम्हालाही कधी कधी नावं कळत नाहीत, परंतु बहुतांशी समालोचक आजही त्यांच्या गावाच्या मूळ गावाच्या टीमचं नाव आम्ही पुढे लावतो. मग तुम्ही पुढे काही लावा, परंतु आम्ही बहुतांशी. मग कानपोली आणखीन काय असेल, पण त्याच्या अगोदर घेतल्यानंतर गावदेवी कानपोली हे गावाचं नाव ज्यांनी सुरुवात केली ना ते आपल्यासोबत कायम चिटकून राहिलं आहे. आज ते खूप मनापासून अनुभवायला मिळेल. अपील राहिलं आहे, उत्साह राहिला. आदेश मतेसारख्या ताकदवान गोलंदाजावर हल्ला झाल्यानंतर आपला हा जुना जाणता अनुभव सुधीर पाटील पेश करतोय आणि डावखऱ्या गोलंदाजानं मात्र 5 बॉल्समध्ये रन्स दिले फक्त आणि फक्त 3. त्याच्यामुळे बोर्डवर धावा लागलेत. स्कोर बोर्ड बिनबाद 17 धावा. प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायक भिंगारी संघ. आशिष आणखीन एक चांगला फलंदाज. आशिषचा पहा काय सुरेख पॉईंटच्या मधून मात्र पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाची पापणी मिटे ना मिटे तोपर्यंत त्याच्या बाजूने चेंडू वळला आणि सरळ मात्र कव्हर पॉईंटच्या मधून आला. हा मात्र बहारदार चौकार. षटकांचा खेळ संपला. 21 धावा धाबाकडे लागलेत. आशिष परदेशी आणि सूरज परदेशी हे 2 परदेशी बंधू मात्र आपल्या परीनं आपल्या संघाला सुस्थितीमध्ये ठेवून राहिलेत. 10.50च्या सरीसरांना चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे गावदेवी कानपोली संघाच्या विरोधात. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा खेळ राहील, कारण इथे लढाई अस्तित्वाची आहे. इथे लढाई आपल्या गावाची आहे. कारण बऱ्याच ठिकाणी दादा कसं घडतं, पॅकर असतात, कॅज्युअल खेळलं जातं, 1-2 खेळाडू नसले तरी चालतील, असले तरी चालतील, पण इथे नाही काही चालणार. कारण इथं आता खरी परिस्थिती आहे आपल्या गावाचं नेतृत्व करत आपल्या गावाचं नाव मोठं करणं. 1 वर्षभर तुम्ही सांभाळत राहणार की नमो चषकाचे आम्ही मानकरी ठरलो आहे. ते मानकरी ठरण्यासाठी मात्र 1 पाऊल पुढे टाकायचं असेल तर इथे कोण जिंकेल. आतापर्यंत लढाई समसमान राहिली आहे. 10.50च्या सरासरीनं चांगली धावसंख्या सिद्धिविनायक भिंगारी संघानं जोडली आहे. ती गावदेवी कानपोली संघाच्या विरोधात. आदेश मते वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक. आणि अखेरकार सूरज परदेशीला मात्र परतवलं. पहिल्याच बॉलवर त्यानं मात्र विकेट कमावली आहे. आणि खऱ्या अर्थानं सूरज जो उबदार खेळ करत होता, वाटलं होतं की या रजनीच्या कुशीमध्ये आपला खेळ बहारदार राहील, आणि बहारदार राहिलेला हा खेळाडू सूरज परदेशी झाला झेलबाद. आदेश मतेनं पहिल्या बॉलवर विकेट कमावली आहे. पुढच्याच बॉलवर लगेच अपील राहिलं
अपिलामध्ये उत्साह जरूर राहिला, परंतु उत्साहामध्ये कॉन्फिडन्स नाही दिसला. तो कॉन्फिडन्स नाकारला पंचाने. इथे मात्र लेग बाईची ही धाव मात्र येते, ती फलंदाज दर्पण मडवीला. बॅटची काढा पंच. येस. त्याच्यामुळे अपिलामध्ये उत्साह नक्की होता, पण पंचांनी सांगितलं की नाही आहे. इथे मात्र ठीक एज लागले. आशिष परदेशी हाही एक बहारदार आणि अलॉंग दी कार्पेट म्हणजे अगदी मैदानाच्या सभोवताली फटके लगावण्यामधला पटाईत खेळाडू. इथे प्रहार करायचा होता आणि इथे मात्र पहिला अवांतर वाईडची रन येते. आदेश मतेच्या गोलंदाजीमधून हा मात्र खराब बॉल, वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल कॉल. या एक्स्ट्रानं 23 धावा बोर्डवर लागतात. 1 बाद 23 धावा. आदेशमध्ये सामोरं जाईल. इथे मात्र आशिष परदेशी. सगळे लिजेंड्स आज आपण पाहू. आणि हा भिरकावलाय अलॉंग दी कार्पेट खेळता खेळता कधी गिअर बदलला आणि स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर कधी भिरकावला हे कळलंच नाही आदेशला. आदेश मतेला मात्र आज खरपूस समाचार घेतला होतोय, ठोकतोय आशिष परदेशी हा षटकार. एकोणतीस धावा. चला दोन्ही संघाच्या संघनायक 40+ लिजंड. आणखीन एकदा अपिलामध्ये उत्साह राहिला. पंचांनी लेग बाईचा इशारा केला आणि इथे मात्र धाव येते फक्त आणि फक्त एक चांगले धावसंख्या. मध्ये डॉट बॉल, मध्ये एखादा मोठा फटका, त्यानंतर सिंगल डबल स्टँडर्ड दर्जाची क्रिकेट इथे सुरू आहे आणि आपल्या मेरिटप्रमाणे खेळणार यात तीळ मात्र शंका नाही. कारण प्रश्न ज्या वेळेला आपल्या अस्तित्वाचा येतो ना त्याला प्रत्येकजण मन लावून खेळतो. आदेशमध्ये दर्पण मडवीसाठी हा मात्र 1 रन येईल. या 1 रनवर आणखीन धावपलकर धावा लागतील त्या 31. 1 बाद 31 धावा. एक चांगली धावसंख्येकडे आगेकूच करतोय तो म्हणजे सिद्धिविनायक भिंगारी संघ. आशिष परदेनं बदललेला गेअर, ज्यानं आतापर्यंत ठोकलेत 12 धावा, 1 षटकार, 1 चौकार, 2 सिंगलचे रन्स आणि 2 डॉट बॉल. 15 धाव्यांवर सूरज परदेशी परतलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. रन्स इथे मात्र येतील. पंचांचा इशारा तिथे येईल. इथे मात्र 22ची रन, एक्स्ट्राची रन. याचा अर्थ कीपरकडून चूक झाली आणि अंतिम बॉलवर 1 रन्स आली. एका रन्सनं मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सिद्धिविनायक भिंगारी संघ जाऊन ठेवतो 1 बाद 32 धावा. तर विनंती करेन रायगड 40+ लिजंडचा संघनायक आणि त्याचबरोबर ठाणे 40+ लिजंडचा संघनायक आज लिजंड मंडळीला मात्र आमने सामने लढताना पाहू. यायच्या 2 संघनायकांनी टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला टाकणं अनिवार्य राहणार आहे. क्रिकेटचे सगळे नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील, याची नोंद घ्या. 4 मिनिटं रिमेनिंग, 4 मिनिट्स रिमेनिंग. लक्षात घ्या पंच, 4 मिनिटांमध्ये हे षटक टाकणं अनिवार्य राहील. गोलंदाज आपण पाहतोय करण पाटीलला. इट्स अ वाईड बॉल कॉल. पहिलाच बॉल मात्र वाईड. एक्स्ट्राची रन येते.
ह्या धावा बहुमूल्य जोडल्या जात आहेत. 33 धावा, एक चांगली धावसंख्या उभारली जाईल. परंतु एक नमूद करू इच्छितो की कानपोली संघाची फलंदाजी ही तेवढ्याच सक्षमतेची लढा देणारी आहे. त्याच्यामुळे दोन संघ हार नाही मानणार. ये उडाया, इट्स अ मायटी. किती वेळ मला शांत ठेवणार. आणि हा सलामीर आशिष परदेशी मात्र 4 हात करत आणखीन एक वाईट विकेटच्या डोक्यावरून भिरकावतोय नमो षटकार. एकोणचाळीस धावा. हा झेल राहिलाय, हा झेल होणार. चांगली फलंदाजी करत असताना मात्र आशिष परदेशीला लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक षटकार ठोकायचा होता जरूर, परंतु मात्र नीट टाइम नाही झाला. आणि अशा प्रकारे इथे चांगला झेल आदेश मध्ये न टिपला आणि खेळाडू क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला बाद. आदरणीय मेघनाथजी गोंदली साहेब ठाणे यांचं मंचाकडे आगमन होत आहे. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. अध्यक्ष पप्पू शेठ यांचं मंचाकडे आगमन झालं. पिंट्या जोशी द ग्रेट खेळाडू मेघा शेठ यांचं मंचाकडे आगमन झालं. त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. पिंट्या जोशी यांचं आगमन झालं. अशरफ दादा यांचंही आगमन झालंय. प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं मात्र आद्य कर्तव्य. साहिल मिसाल मात्र नवीन फलंदाज. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य धाडस जरूर दाखवलं होतं, परंतु इथे मात्र धाडस रोखलंय. इथे 1 रन्स मात्र मिळते. 1 रन्सनं धापलकर धावा लागत आहेत. तब्बल 40 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आपल्या मेरिटप्रमाणे खेळ सुरू आहे. मोठी फटकेबाजी नाही की मोठा डिफेन्स नाही. आक्रमकता मध्ये सिद्ध केली जाते आहे. विकेटी पडल्या जात आहेत. हा फटका चांगला आहे. बॉटम हँडचा प्रॉपर वापर झाला आहे आणि प्रॉपर वापरामुळे बॉल मात्र कोणाच्या डोक्यावरून काही लाजबाब सीमारेषा मात्र पार करतोय. ठोकला जातोय. दर्पणच्या बॅटमधून षटकार. सेहेचाळीस धावा. हे षटक महागडं ठरत आहे. पहिल्या षटकामध्ये आदेश मतेनं 14 धावा मोजल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र पुनरागमन करत लिजंड खेळाडू सुधीर पाटीलनं धावा दिल्या फक्त 7. पुन्हा एकदा आदेश मतेनं 11 धावा. आणखीन एक चांगला फटका मिडविकेटला ट्रॅव्हल झालाय. शतरषकाचा कमालीचे कमिटमेंट राहिली आहे. काय सुंदर रोहितची कमिटमेंट अफलातून राहिली आहे. संघासाठी मिनिमम 1 धाव त्यानं वाचवली. एक धाव वाचवलेली उत्तरार्धामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल आणि ती धाव वाचवली जाते. उत्तम उत्तम क्षेत्ररक्षण राहिलं. या 3 धावेनं दाभोलकर धावा लागत आहेत. तब्बल 49 धावा. पहिला सामना सूर्य तमाम कडर्शकांच्या भेटीला आले. अलॉंग दी कार्पेट थोडीशी फंबलिंग आणि त्या फंबलिंगचा फायदा उठवत मात्र लगेचच सिंगल रबरमध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावा. 8 वाजून 6 मिनिटं झाली. पंच 1 मिनिटं आपण लेट झालात आणि आयोजकांनी प्लेयर सांगितलं की आपण 1 फिल्डर 30 यार्डाच्या आतमध्ये घ्यावं लागेल. पंच आयोजकांची सरळ सरळ आम्हाला दाखवला चेहरा, त्याच्यामुळे 1 मिनिट आपण लेट झालाय तर 1 क्षेत्ररक्षकाला तुम्हाला 30 यार्डाच्या आत घ्यावं लागेल.
आणि अजून जर लेट झाला तर कदाचित मग दुसरा येईल असं आयोजकांचं म्हणणं आहे. तर पंच आपण डिसिजन सांगा जे काय असेल ते. 8 वाजून 6 मिनिटं आमच्याकडे एक बॉल 1 मिनिट झाला. काय करायचं आहे? चला पंचांचा निर्णय हा अंतिम राहील त्याच्यामुळे आपण जे काही निर्णय असेल तो संपून टाका लगेचच. चला सामना सुरू करा. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत उबदार खेळ राहिला आहे तो म्हणजे तब्बल 51 धावा प्रकृती लागले. चांगली धावसंख्या 4 षटकामध्ये उत्तमरित्या आतापर्यंत धावसंख्या उभी केली आहे. आता मात्र स्ट्राईकवर असेल तर पुन्हा एकदा दर्पण मडवी. क्या बात क्या बात. चेतन पाटील मागं ठेवलं. कदाचित करण पाटीलला त्याने प्रमोट केलं पहिल्यांदा आणि चेतनचा खेळ गोलंदाजी खूप सुंदर राहिली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. आणि त्या पुन्हा एकदा मात्र पहिला बॉल दर्पणला डॉट टाकताना अलॉंग दी कार्पेट हाही फटका चांगला आहे. शतषक येईल उचलेल फेकेल. लॉंग ऑनचा शतषकानं मात्र चेंडूला उचलला फेकला. तत्पूर्वी मात्र धाव आली ती मात्र एक या धावसंख्येनं 52 धावा बोर्डवर लागत आहेत. स्कोर बोर्ड हळूहळू पुढे सरकतोय परंतु येणारे 4 बॉल हे टार्गेट सेट करतील आणि ठरवलं जाईल की उत्तरार्धामध्ये गावदेवी कानपोली संघाला किती धावांचा पाठलाग करायचा आहे. अखूट टप्प्याच्या बॉलवर मात्र नीटचा फटकावू शकला नाही हा फलंदाज. कदाचित द्विधा मनस्थितीमध्ये राहिला. त्याच्या मनात डोक्यातच नव्हतं की बॉल असा पडेल आणि हेच तर खरं व्हेरिएशन असतं. चेतन पाटीलनं ते दाखवलं आणि अखूट टप्प्यावर मात्र इथे अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करत हा खेळा टाकला डॉट बॉल. आणखीन एक चांगला टप्पा खोलवर टाकला टप्पा मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचे आहे. रिस्की रन बनते. पंच मात्र वळतायत. शॉर्ट आणि रनआउट कमावलं तरी काय. रन शॉर्ट आहे पहिली आणि त्यानंतर रनआउटसाठी मात्र तिसऱ्या पंचाकडे वळलं जात आहे. तेलही गेलं आणि तूपही गेलं. हाती दुपटनं नाही आलं म्हणजे कमावलं. टिक टिक पाहिलं जात आहे. रायगड अलुचेक रायगड संघाचं संघाने प्लीज आपण जॉईन व्हायचं आम्हाला लगेच. रायगड संघाचं संघाने टायगर अप तोंडरे विश्वास पाटील प्लीज जॉईन विथ मी फॉर द टॉस. पंच लक्ष वेधतोय का टाइमपास चाललाय. तर रनआउट नाही आहे
आणि शॉर्ट रनसाठी ऑनफिल्ड अंपायर, कारण इथून दिसत नाही आहे क्लिअर. शॉर्ट रन तर 1 रन कंप्लीट. धापलकर धावा लागल्या त्या 53. 2 बाद 53. काय सुरेख फटकाय. वेळ थांबला, मोमेंटो शिफ्ट केला, जणू काही चेतनच्या बाजूने मोमेंटो चालला होता, परंतु थांबलेल्या वेळेनं मात्र सदुपयोग साधत मिडविकेटच्या आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून चपराक लगावत ठोकलाय हा फ्लॅट नमो षटकार. धावा बोर्डवर लागलेत. अंतिम बॉल पूर्वार्धामधला आणि अखेरकार हा बॉल मात्र आला वाईड. धावा बनतायत 60 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये ना बहुतांशी पिचचा अंदाजही कोणाला येत नाही. त्याच्यामुळे कोण जिंकेल कोण हरेल त्याहीपेक्षा जो कोणी गुणवत्ता सिद्ध करेल तो संघ जिंकतो. त्याच्यामुळे इथे हा मात्र अंतिम बॉल कसा टाकेल चेतन पाटील. सगळं बिनसलाय. नो बॉल आणि इट्स अ 4. एकूण 5 धावा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून चेतन पाटीलला फक्त 1 बॉल टाकायचा होता आणि त्यासाठी त्याने आतापर्यंत धावा मोजल्या तब्बल 6. या बॉलवर धावा आल्या 5 आणि धापलकर धावा लागल्या तब्बल 65. रॉंग वे. चेतन पाटीलचं मानसिक संतुलन थोडंसं बिघडलेलं. फक्त 1 बॉल त्याला टाकायचा होता. इट्स अ फ्री हिट. आणि हा मात्र चांगला फटका. लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. धावा मात्र घेतल्या जातील. रॉंग एंडला थ्रो झाला. आणखीन 2-3 निघतील की काय असं वाटायला लागलंय. खराब 2-3 रन्स कंप्लीट झाले या बॉल्सवर. थोडेसे खांदे पडल्यागत गावदेवी कानपुरी संघ खेळला असं म्हटलं तर वाव गठना नाही. धावा आल्या तब्बल 3 आणि धाबलकर धावा लागल्या तब्बल 68. जिंकण्यासाठी 69 धावांचं एक चॅलेंजिंग आव्हान आदेश मते अँड टीम म्हणजेच गावदेवी कानपुरी संघासमोर. वळूया या इनिंग ब्रेकमध्ये जिथे टॉस केला जाईल. 40+ रायगड लिजेंड्स आणि त्याचबरोबर ठाणे रायगड लिजेंड्स टॉस केलं जाईल, जिथे टॉस बॉक्समध्ये असतील आमचे सिनियर समालोचक मच्छिंद्र पाटील सर. थँक यू सो मच. वॉर्म वेलकम. व्हेरी गुड इन टू ऑल ऑफ प्रेझेंटर. लेट्स प्ले. मोठा सामना आपण करणार आहोत. बिग शो या स्पर्धेतील आज आपण पाहणार आहोत 40+ क्रिकेट, ओल्डी क्रिकेट, 40+ क्रिकेट. सन्मान्य प्रवीण शेठ, आमचे मेघा शेठ आणि नरेश शेठ स्थायी समिती सभापती माझी यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना आमच्या बाजूला प्रशांत शेठ देखील आमच्या समेत आहेत. उजव्या बाजूला आमच्या विश्वास पाटील, डाव्या बाजूला मनोज उर्फ पिंट्या. चला आपण टॉस करूया. नरेश शेठ यांना विनंती करूया. आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. हेड, इट्स अ टेल. इकडे मध्ये या. तुम्ही इकडे या. बिग शो. व्हेरी गुड इन टू ऑल ऑपरेशन. वॉर्म वेलकम. गेट रेडी फॉर द बिग शो. टेल इज कॉल फ्रॉम पिंट्या जोशी अँड इट्स अ टेल. तर टॉस आपण जिंकला पिंट्या जोशी. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा आम्हाला निर्णय अपेक्षित असणार आहे. फिल्डिंग. समोर रायगडचा संघ आहे. पिंट्या आपण नेहमी पाहिलं 40+ क्रिकेट. पॅरागॉन चप्पलपासून सुरू झाला प्रवास आज नायकेपर्यंत थांबलाय, पुमापर्यंत थांबलाय. मला वेगळं सांगण्याची गरज नाही. अनुभव ठासून भरलाय. नवीन पिढी तुमच्याकडनं शिकत असते, तुम्ही त्यांचे इन्स्पायर असतात. एक मैत्रीपूर्ण लढा आपण खेळतोय. पिंट्या फर्स्ट ऑफ ऑल चांगला सामना पाहिला मला. हो नक्कीच, कारण दोन्ही संघात तुल्यबळ असे प्लेयर आहेत आणि चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आणि एक चांगली संकल्पना नमो चषक घेऊन आला आहे. 40+ ठाणे रायगड चषक तर तुम्ही पहिल्यापासून बघितला रेग्युलरचा, पण यावेळी ठाणे आणि रायगड 40+ ही नवीन संकल्पना प्रवीण शेठ आणि त्यांच्या सहकार्याने आणले. 3रा वर्ष आहे ही आणली संकल्पना. चांगली आहे आणि असंच हे सामने होत राहिले पाहिजे. पिंटे, वन मोर क्विक क्वेश्चन. प्रवीण शेठ जिथे असते तिथे क्रिकेटचा दर्जा आल्याला तुम्ही पातक्षाने प्रेमात पडावं असं आयोजन आपण पाहिलंय, कारण हे व्यक्तिमत्व रॉयल आहे. जिथे प्रवीण शेठ नाव जुडलं तिथे क्लास हे डेफिनेशन आहे. थोडक्यात प्रवीण शेठ अशी कामाची कर भरपूर क्रिकेटमध्ये सहभाग आहे त्यांचा.
रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भरपूर मागे नियमावली तयार केली, त्यांचा भरपूर प्रतिसाद स्पर्धेमध्ये, आणि या स्पर्धेमध्ये खंबे मेन आयोजक म्हणून त्यांची भूमिका आहे. प्रवीण शेठ बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण पूर्वी 15 ते 20 वर्ष आधी पण आम्हाला प्रवीण शेठ खारघरच्या मैदानात खेळायला आणायचे, कळंबोलीच्या मैदानात आणायचे, कर्नाला स्पोर्ट्समध्ये खेळायला आणायचे. म्हणून प्रवीण शेठचं क्रिकेटवर प्रेम पहिल्यापासून खूप चांगलं आहे. रतनबुवाला पण त्यांची एंट्री फी असते. म्हणजेच एक प्रकारे एक चांगले उद्योजक सुद्धा आहे आणि एक आयोजक सुद्धा आहेत ते. वन क्विक क्वेश्चन, संपूर्ण संघ पाहायला मिळेल. जी लिस्ट आम्ही पाहिली होती 40 प्लसच्या माध्यमातून, भरपूर सध्या सुरू सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, की आज 40 प्लसचा सामना कोण जिंकणार. भले मैत्रीपूर्ण लढत असते, पण प्रेक्षकांना उत्कंठा फार असते. ठाणा रायगड स्पर्धा बोलली तर उत्कंठा आलीच पाहिजे, कारण प्रत्येकजण प्रत्येक जिल्ह्याचं नेतृत्व करत असतो. तर दुसरी गोष्ट अशी आहे की निलेश म्हात्रे, प्रमोद म्हात्रे सुद्धा आमच्यात नाही आहेत, त्यांच्या मॅचेस आहेत. पण सचिन भोईर आमचे उंबरलीचे आहेत, पंकज आहेत, आपलं मेघा दबेकर, त्यांनी चांगला एक संघ बांधणी केली. तो संघ बांधणीमध्ये आम्ही खेळायचा प्रयत्न करू. जास्त वेळ घेत नाही, एकच लास्ट क्विक क्वेश्चन. जेव्हा आपण संघाने करतो त्यावेळी फार गावाचा प्रश्न असतो, मग जिल्ह्याचं आपण जेव्हा प्रतिनिधित्व करतो, किती मोठी जबाबदारी खांद्यावरती असते. जबाबदारी तुम्ही साधे लोकल क्रिकेट खेळा का मोठा क्रिकेट खेळा, जबाबदारीत असते. मोठा छोटा असं काय नसतं, फक्त तुमचा 100% एफर्ट द्यायचा प्रयत्न करा, चांगला खेळ करा आणि प्रयत्न करा जास्तीत जास्त धावा करायचा आणि जिंकण्याचा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर पिंट्या जोशी आमच्या समोर जॉईंट होते. न्यूज फॉर्म सेंटर द रायगड वर्सेस ठाणा टीम ऑन द टॉस सिलेक्टेड फील्ड पास. विश्वास देखील आमच्या समोर आहे, ते जास्त बोलत नाही, त्याला आता ओपिनियन घेणार नाहीये. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट. थँक्यू सो मच. येस, तर प्रवीण शेठ काही बोलतील या रायगड संघाविषयी. येस पिंट्या आम्हाला. तर पप्पू शेट यांचं देखील आगमन झालं. पप्पू शेट यांना विनंती करतोय, आम्हाला जॉईंट व्हायचं आहे. ऑल इंडिया ओपन स्पर्धा आपण पाहिली रायगड ठाणे 40 प्लसच्या माध्यमातून. या आपण साहेब जॉईंट व्हा आम्हाला. 40 प्लस ठाणा रायगड जी आपली मैत्रीपूर्वक लढत आहे, हा वर्ष तिसरा आहे आपला. दोन्ही वेळेला रायगड संघाचं पारडं जड होतं. ठाणा संघ आता वचपा काढतोय का असं पाहायला आता आपल्याला मिळेल, पण आम्ही रायगडवाले कमी नाही आहोत. मेघादांनी जरी टीम बनवली असली पण आम्हीच बाजी मारणार असं विश्वासात तोंडून मी ऐकलंय, आणि ते माझ्या वतीनं मी बोलत नाहीये. क्या बात आहे. फाईट लगेच सुरू झाले, तर अपेक्षा असते आपण म्हणावर सध्या सामन्याकडे. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच. हॅलो चेक. तर भारतीय जनता पक्ष पार्टी आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण शेट भारतीय जनता पार्टी खारघर प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन स्पर्धा आपण पाहतोय. सर्व कडे सगळ्यांचं नमो चषकामध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. नमो चषकामध्ये आज आपण पाहिलं नामदार सन्मान्य गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपले दानशूर ज्यांच्या पुढे लागलं होतं ते सर्वांचे लोकनेते सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब, परेशेठ ठाकूर साहेब हे संपूर्ण आणि सर्वांचे लाडके फोर्ट्रिक आमदार सन्मान्य प्रशांतदा ठाकूर यांच्या समवेत आपण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. सामना सुरू आहे. उद्घाटन पहिला सामना कानपोली बनाम भिंगार या दोन संघांमध्ये, आणि कानपोली संघासमोर 69 धावांचं मोठं तगडं आव्हान निर्माण केल्यामध्ये होती. गोलंदाज तयार, कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. डाऊन द लाईन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा असे चेंडू डाऊन द लाईन तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा फलंदाज बीट करताना आपण पाहिले. धावसंख्येला आकार नाहीये. एकूण धावसंख्या धावफलकावरती फक्त 5. पहिले षटक मार्गस्थ असताना सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. वॉर्म वेलकम एव्हरीवन. लवली हिट, व्हाट अ शॉट, वन मौसी वापार, दणदणीत चौकार. सन्मान्य आमच्या पनवेल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य किरण यांचे देखील आगमन झाले. किरण पाटील आपल्यास विनंती, आपण व्यासपीठ देवस्थान बना बाबा. मोस्ट वेलकम. धावसंख्येल आकार 9 वरती. मजा आहे. सामना कुठेही जाऊन का पाहत राहा. फार मोठी स्पर्धा. पुढचा सामना देखील तुमच्यासाठी परभणी
40+च्या माध्यमातून रायगड वर्सेस राणा. बिग फाईट ओव्हर द विकेट. व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी. जबरदस्त वेग, ॲक्युरेसी, परफेक्शन विथ डायरेक्शन आणि यामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एका षटकानंतर आपण सन्मानकडे वळणार आहोत. सन्मान्य पप्पू शेट यांचं देखील आगमन झालंय. 40+ ऑल इंडियाचे अध्यक्ष स्वागत आहे. त्यानंतर आमचे मेगा शेट यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं रायगडच्या पवित्र नगरीमध्ये. मनापासून स्वागत. स्वराज्याची राजधानी रायगड आणि त्या रायगडच्या पवित्र नगरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इट्स वाईट. यस ॲब्सोल्युटली. फक्त दाबाला त्या 69 धाबांचा टार्गेट पूरा करायचा कानपोली संघाला. बघायचं आहे 2024ला खूप चांगलं वक्तव्य केलं आमचे दिनेश शेठ म्हणजे आमचे बंधू, ज्याने खूप चांगला उल्लेख केला की 2024चा सर्वोत्तम रायगडीत संघ निवडला गेला तो म्हणजे कानपोली. आणि तो कानपोली संघ फाईट करतोय. ऑन साइडला फक्त दिशेने टर्न केला चेंडूला. चला पुढे सरकला फार वेगाने मिड विकेटला कव्हर करतो पर्यंत एकच धाव. गुड फिल्डिंग. षटकाची झाली सांगता आपण काही सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेन बंधू यांना की आपण काही सन्मान करा. भरपूर मान्यवर मंडळी मंचावरती. धावसंख्या दापलकावरती 11 धावा, 69 धावांचं टार्गेट. यस बंधू. तर विनंती करेन आदरणीय मेगासेट आपला शुभस्थान आपण स्वीकारायचा आहे. नमो चषक 2025मध्ये मी विनंती करतोय आदरणीय मेगासेट यांना. त्याचबरोबर ऑल इंडिया 40+ चे अध्यक्ष यांना विनंती करेन की दादा आपण आपला सन्मान स्वीकारा प्लीज. आज रायगड 40+ आणि त्याचबरोबर ठाणे 40+ आदरणीय प्रदीपजी यांचा शुभस्थान इथं केला जातो आहे. मी प्रवीणजी पाटील साहेबांना आमचे आदर्श नगरसेवक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रायगड 40+ अध्यक्ष ऑल ओव्हर इंडिया 40+चे अध्यक्ष प्रदीपजी यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातो आहे. आदरणीय धनराजजी कुरकुरे साहेब आपल्याला विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारा. धनराजजी कुरकुरे साहेबांना विनंती करेन की या नमो चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आपला सन्मान स्वीकारा. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो देत मात्र प्रवीणजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना इथं सन्मान केलं जाते. धन्यवाद. आदरणीय नरेशजी ठाकूर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय नरेशजी ठाकूर सर प्लीज आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. तर वळूया आपण लगेचच या सामन्याकडे जिथे असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील सर. हॅलो चेक. थँक्यू बंधू. धावसंख्या दापलकावरती 19 धावा, 61 धावा कुठ्याचे 5 षटकाचा सामना. टॉस जिंकला होता तो कानपोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजी भिंगारी संघाला आमंत्रित केलं आणि भिंगारी संघानं 68 धावा कुठल्याच पहिल्या 5 षटकांमध्ये. राऊंड विकेट. वॉट अ हिट. लवली हिट. लॉंग रनच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिलाय. चांगला एफर्ट मात्र नाहीये. अशी स्थिती होतं मध्ये हाताला ब्रश केला चेंडू सीमा पलीकडे षटका. डीजे थांबायचं आपण थांबायचं कारण कॉमेंट्री पेक्षामध्ये पोहोचले आतापर्यंत. दर्शकाला आकार येतोय तो 19 नंतर फ्लाय होणार ती 26-25 वरती. मजा आहे सामन्यामध्ये. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत आमचे सर्वांचे लाडके व्यक्ती प्रवीण शेठ पाटील, त्यानंतर आमचे प्रशांत शेठ खानावकर आणि आमचे बहिरांचे सुपुत्र यांचे देखील प्रचंड मेहनत. सर्व कार्यकर्ते बीजेपीचे पनवेलमधील सर्व बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नमो चषक ही संकल्पना आपण पाहतोय. सुंदर आयोजन, ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. देयर इज नो एनी डाउट्स. त्याच्यामध्ये ब्युटिफुल विकेट आपण पाहतोय. ब्युटिफुल मॅग्निफिशन ओव्हर द विकेट. ओ फक्त चेंडूला टच केलाय. एज अँड टेकन गलीमध्ये सनी चेंडू खाली फलंदाज बाद.
25 वरती पहिला धक्का कानपोली संघाला लागत असताना आदेशमध्ये बाद झाला. आदेशमध्ये आपल्या संघासाठी 22 धावा कुठल्याच मध्ये होती. वॉट फंटास्टिक नोक बाय आदेशमध्ये मध्ये बघायचं 25 वर त्याने 7 सोडीमध्ये 69 धावा कुठायच्या आणि 61 धावा कुठे असताना 25 धावा दापलकावरती आता गरज ते 44 धावांची अजूनही गरज सामन्यामध्ये. खूप सुंदर आयोजन. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व नामदार सन्मान्य गणेशजी नाईक साहेब, त्यानंतर लोकनेते सर्वांचे दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, त्यानंतर सभागृह नेते सन्मान्य परेशजी ठाकूर साहेब आणि फोर्ट्री आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब हे संपूर्ण मंडळी या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्या समारंभात उपस्थित होती. हा आहे दर्जा नमो चषकाचा. ही स्पर्धा खारघरच्या नगरीमध्ये पीटीसीची संपूर्ण टीम आमच्या समेत आहे. वेलकम त्यांचे देखील. 25 धावा रघु परदेशी ज्यानं क्रिकेटमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वेचलंय. लेजंड क्रिकेटर टेस्ट वर्ल्ड. ओ व्हाट अ हिट. हॅमर केल चेंडूला लॉंगाच्या डोक्यावरनं वन बॉल सीमा पार. We are waiting for umpire decision. It's a 4 or 6. That's a 4 runs. खूप चांगली फलंदाजी त्याची राहिली. मध्ये त्याने 7 सोडली मैदानावरती. 30 धावा दाबलकवरती झाल्यात. 69 धावा कुठायच्या आहेत. आमच्या समेत बेलिवलीचे चांगले समालोचक आणि खूप चांगले व्याख्यानकार सन्मान्य दिनेश शेठ आमच्या समेत. दिनेश पाटील स्वागत आहे तुमचं. ओ यामध्ये चेंडू हिट केला मिड विकेटच्या डोक्यावर एक्झॅक्टली स्क्रीनच्या बाजूनं. व्हॉट अ मार्टेड. दॅट्स अ 6. Chetan Patil is a explosive batsman of the tennis skill world. What a fantastic start from him. आल्या चौकार नंतर षटकार. इज अ किंग ऑफ द ऑन साइड. का जेवढे फटके सजवलेत तेवढे मात्र ऑन साइडला. पहिला लॉंग ऑनला नंतर मात्र मिड विकेटला. याच्यामध्ये क्षमता आहे, क्वालिटी आहे. बघायचं सामना रंगात येणार. 69 धावा कुठायच्यात पहिल्या सामन्यामध्ये. नमो चषकाचं आयोजन आपण पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे प्रवीण शेठ पाटील, प्रशांत शेठ आमचे खाणावकर यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण पनवेलची संपूर्ण कमिटी भारतीय जनता पार्टी पनवेल राज्य स्पर्धा आपण पाहतोय. नमो चषक आज उद्घाटन सोहळा. ऑन साइडला नाही जमलं. चेंडू मात्र हिट झालाय. चेंडू करत बॅकअप केला. चांगलं बॅकअप आहे. दर्पण तिथे आलाय. दर्पण भरपूर प्रेशराईज झाला. एकाशे चेंडूला उचललाय. 11 धावा कुठल्या त्या फलंदाजाला मागच्या 3 चेंडूमध्ये आणि स्ट्राईकला तर मात्र आमंत्रित आलाय फलंदाज पहिल्या नंबरचा अतुल रोहित पाटील आलाय. रोहितनं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. 2 सिंगल 1 चौकार. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केलाय. सरकला पार बेकानं. दर्पणाला चेंडूला बॅकअप देत असताना मात्र याली बीट केलं त्याला. चेंडूला सीमा पलीकडं अजून एक चौकार. का कानपोली संघाला 2024चा सर्वोत्तम रायगड संघाने पुरस्कार दिला बंधू त्याची प्रचिती दाखवली मैदानावरती. 41 धावा कुठल्या आतापर्यंत. रघु परदेशी सारख्या सिनियर क्रिकेटरला ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे त्याला देखील मार बसताय मैदानावरती. मजा आहे सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. पात्रा सामना फसवलाय. चेंडू फिंगर रोल केलेत. फलंदाजाला फसवलाय. फसवा चेंडू. षटकाची झाली सांगता. 69 धावा कुठायच्या आहेत. धाफळक धावा 41 आणि आता गरज असणार आहे येणारे चेंडू मात्र 12 आणि गरज असणार आहे ती 28 धावांची. 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. बघायचं रघु परदेशी षटकामध्ये देखील धावा भरपूर आल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आमचे स्कोर आम्हाला सांगतील. 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात त्या एकूण 14 आणि या षटकामध्ये देखील धावा भरपूर आल्यात. बरसल्यात धावा.
येणारे चेंडू 12 आणि गरज ती 28 धावांची. व्हॉट अ मॅच, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. रात्रीचे वाजता ते 8 वाजून 32 मिनिटं. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, भरपूर सुंदर आयोजन. समोरच आपलं मेट्रो स्टेशन खारघर गावचं आणि डीमार्टच्या बाजूला एक्झॅक्टली हे मैदान आपण पाहतोय. सुंदर ॲटमॉस्फिअर आणि व्हॉट अ फंटास्टिक मॅच. येणारे चेंडू 12 आणि गरज ती 28 धावांची. हिअर वी गो, लेट्स सी विल बी विनर. पहिला सामना कोण जिंकणार नमो चषकाचा, आणि नमो चषकामध्ये पहिला सामना जिंकून विजयाची पताका कोण फडकवणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. कुठेही जाऊ नका पात्रा, सामना आता मात्र रंगात येतोय. 12 चेंडू 28 धावा. बारा चेंडू आणि गरज येते 28 धावांची. 12 मिनिटं झालेत आणि पंचांचा इशारा वाईटचा आलाय. येणारे चेंडू आता मात्र 11, 12 आणि गरज आहे ती मात्र आता 27 धावांची. 12 चेंडू 28, 12 चेंडू 27. इज इट पॉसिबल? ऍब्सोल्युटली पॉसिबल. कोणाला असता या ऑनसाइड हिट केला चेंडू, सेस करत विकेट. सदस्य बॅकअप द्या, नाही जमलं, स्वतःला झोकून दिलं दर्पण आणि मात्र चेंडू सीमा पलीकडं. अजून एक चौकार. आणि पहिल्या सामन्यामध्ये एंटरटेनमेंट करत असताना प्रेक्षक म्हणतील थँक्स फॉर एंटरटेनमेंट. व्हॉट अ मॅच. 11 चेंडू 23 धावा. 11 चेंडू 22 धावांची गरज. लवली डिलिव्हरी, बीट केले फलंदाजाला. ज्या फलंदाज आतापर्यंत मोठे फटके दाखवले त्या फलंदाजाला बीट केलंय आणि समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 10 आणि गरज तरी 22 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. कोण जिंकणार पहिला सामना नमो चषकाचा. लवली हिट, एक साकावर रिझनला मात्र क्षेत्रपुढे सरकलाय. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ थ्रो. याली मात्र डॉट चेंडू. एक चौकार केल्यानंतर मात्र किती सुंदर कमबॅक केलं मात्र होती ह्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. 9 चेंडू 22 धावा. येणारे 3 चेंडू षटकात कसे फेकले जातील, किती मोठे फटके येणार ते ठरवणार सामन्याची दिशा. 9-22. शॉट ऑफ प्लेन पूल करण्याचा प्रयत्न नाही जमला. व्हॉट अ बॉलिंग, फंटास्टिक बॉलिंग अटॅक फ्रॉम द आशिष परदेशी. किती अनुभव आहे बघा त्याच्याकडं. एक चौकारानंतर त्यानं मागचे 3 चेंडू लगातार बीट केलेत फलंदाजांना. 8 चेंडू 22 धावा. एज लागली, चेंडू मागे निघून गेलाय. याच नशिबाचा चौकार. या लेट कट केल्या चेंडू निघून गेलाय. थर्ड मॅन रिझन क्लिअर करत असताना अजून एक चौकार. 7 चेंडू 18 धावांची गरज थरार क्रिकेटचा. धावसंख्या दाबक होती 50 आणि आता गरज असणार आहे ती तुम्हाला जिंकण्यासाठी 19 धावांची. सॉरी, 7 चेंडू 19 धावा. मजा येईल सामन्यामध्ये. बघायचे सामना कोण जिंकणार. उत्कंठा शिकायला पोहोचते. शेवटचा चेंडू फायनल टू दिस ओव्हर आणि हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. इट्स अनमोल चेंडू. हिट केला चेंडूला. टेरिबिक शॉट, मात्र उंची जास्त लांबी कमी. लॅक चेंडू खाली, फलंदाज बाद. येणार चेंडू 6 आणि गरज ती 19 धावांची. जवार देखील गुरुवार आहे, साईंचा वार. आणि काय गाणं लावलं डीजे मास्टर, अतिशय चांगलं धुंद. येणारे चेंडू 6 आणि 19 धावांची. सामना बदलत चाललाय. समीकरण होतं 12-28, नंतर 12-27, 11-22, 10-22, 9-22, 8-22, 7-19 आणि आता समीकरण 7 चेंडू 19 धावा. 2 चौकार जरी आल्या षटकामध्ये तरी मध्ये कमबॅक देखील सुंदर झालं. कारण या षटकामध्ये 4 चेंडू बीट देखील करताना पाहिलंय. येणारे चेंडू 6 आणि 19 धावांची गरज. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कुठे जाऊ नका. पुढचा सामना प्रेक्षणीय लढत, एक्झिबिशन सामना, मैत्रीपूर्ण लढत, 40+ क्रिकेट
रायगड वर्सेस ठाणा बिग फाईट. ठाणा टीम म्हणतो टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. तर रायगड संघाला करायची फलंदाजी 5 षटकांमध्ये. कुठेही जाऊ नका. मनोरंजन सामना, एक्झिबिशन सामना, मैत्रीपूर्वक सामना, क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी, 2 जिल्ह्यातील संबंध चांगले ठेवण्यासाठी आणि क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी पुढचा एक्झिबिशन सामना. 7-19 धावा शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. ऑन साइडला चांगला फटका गॅप मध्ये गेलेला आहे. चलपडे सरकला. बॅकअप चांगला आहे. साहिल तिथे होता. थ्रो बघा किती सुंदर दिला. ब्युटिफुल थ्रो. एक्झॅक्टली याली ऑन द स्टंप आणि फलंदाज बाद. येणारा चेंडू 5. गरज येते 18 धाबांची. दीपा पाटील साहेब यांचं विमानतळ नाव देण्यात येईल. कारण 24 एप्रिलला पहिलं विमानतळ क्रमांक 1 सुरू होणार आहे. नंतर 2, नंतर 3, नंतर 4. 2030 पर्यंत संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. येणारी चेंडू 5 आणि 18 धावांची गरज आहे. स्पीडअप करायचं. फलंदाजाला विनंती लगेच जायचं. आपण टीम मीटिंग नको. कारण तुमचा टाइम आउट सुरू आहे. तुम्हाला पॅनलाइज केलं याची नोंद घ्या जर तुम्ही वेळ घेतला तर. 5 चेंडू 18 धावा. पुढचा सामना एक्झिबिशन सामना. एका बाजूला मनोज, एका बाजूला विश्वास पाटील. डाण्या वाघ. मजा आहे सामन्यामध्ये. एक्झिबिशन शो मॅच 40+ माध्यमातून. चांगली संकल्पना. प्रशांत शेठ खानागाव, प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून खूप सुंदर आयोजन आणि प्रचंड मेहनत देखील. ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक नाही जमलं. कनेक्टेड वेळ नाहीये. फक्त मिळणार सिंगल. सिंगल डबलला काही होणार नाहीये. समीकरण बदललं वेगानं. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 17 धावांची. सर्वोत्तम संघ म्हणून निवड 2024ला कानपोली संघाची संपूर्ण रायगडमधून. तो संघ काय कामगिरी करण्याचे लक्ष लागलंय. चांगली फलंदाजी पाहिली आपण भिंगारी संघाच्या माध्यमातून. आता समीकरण 4-17. 4 चेंडू 17 धावा. मजा येईल जुनी सामन्यामध्ये. एखादा षटकार, एखादा चौकार आला तर सामना कधी काट टाकू शकेल मैदानावरती आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिकायला पोहोचेल. व्हॉट अ मॅच. ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर. यू आर वॉचिंग नवर ट्रॉफी 2025. वेलकम, वॉर्म वेलकम एव्हरीवन. सर्वांचं स्वागत आहे. येणारे चेंडू 4-7 धाबांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना. इन द लास्ट मुवमेंट व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. बट ही मिस लाईन मिस करत असताना भन्नाट वेग. ॲक्युरेसी चांगली, परफेक्शन चांगलं. लाईन मात्र मिस करतोय. पंचांचा वाईटचा इशारा. 4 चेंडू 16 धाबा. 4 चौकार किंवा 2 षटकार 1 चौकार. बघायचे काय होणार मैदानावरती. गुड बॉलिंग. वंडरफुल कमबॅक. 4 चेंडू 17 धाबा. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. 7:45ला सामना सुरू झालाय. आता वाजले ते 8:45. 1 तास घेतलाय सामन्यानं. चला लिमिटेशन असेल तुम्हाला. कारण स्पर्धा खारघरमध्ये आहे. पूल केलाय. उंची जास्त. शेताच्या पुढे सरकला. फानलीचा डीप मधनं साहिल चेंडूला बॅकअप देतोय. फलंदाज बाद. यस, नितीन कोहली यांचं देखील आगमन. स्वागत आहे सर्वांचं. वेलकम नितीन कोहली. सर्वांचा विश्वास देखील आलाय. सर्वांचं स्वागत करतो आम्ही. 3 चेंडू आणि 16 धावा. मित्रांनो, हा सामना पाहायला विसरू नका. कारण 40+ क्रिकेट ज्याने संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी वेचलंय, ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे, तो अनुभव तुम्हाला पाहायला मिळणार. आणि येणारी नवीन पिढी जी त्यांचं बोट पकडून क्रिकेटमध्ये येते त्यांना खूप काही शिकायला मिळणार या पुढच्या सामन्याकडनं. या आपण विनंती करूया दोन्ही संघनायकांना. गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. चांगली संकल्पना. विश्वास पाटील संघनायक असणार आहेत. प्रशांत शेठ खानावकर आणि आमचे प्रवीण शेठ पाटील यांची चांगली संकल्पना. 3ऱ्या वर्षामध्ये 40+ क्रिकेट आपण पाहणार आहोत. येस, सर्व दोन्ही संघाचे संघनायक आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आमच्या एक्झॅक्टली मेन VIP डाईसच्या इन फ्रंट ऑफ तुम्हाला यायचं आहे. चला दोन्ही संघाला विनंती करूया. पाहुणा संघ आपला ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीतील संघ आणि त्या संघाला आपण पहिल्यांदा टॉस मागण्याची मुभा देखील दिली कारण पाहुणा संघ आहे. येस, आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 16 धावा. देर इज एक्साइटमेंट, नो एक्साइटमेंट. नाउ वन साइड मॅच इज गोइंग ऑन. इन द लास्ट मोमेंट देर इज नो एन एक्साइटमेंट. यू आर वॉचिंग नाउ वन साइड मॅच. चला दोन्ही संघाला विनंती करूया. पिंट्या आपला संपूर्ण संघ घेऊन यायचं आपण आणि विश्वास पाटील आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण एक्झॅक्टली तुमची VIP एंट्री होणार आहे. कारण संकल्पना प्रवीण शेठ यांची, संकल्पना आमचे बैरा साहेब यांची आणि संकल्पना आमच्या प्रशांत शेठ खानावकर यांची. चांगली संकल्पना. ऑन साइडला हिट केला चेंडू. एलिव्हेशन नाहीये, गॅप नाहीये आणि सुंदर क्षेत्ररक्षण नाही झालं. मध्ये चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी.
डिझेल आम्ही थांबवतोय, वेळ वाचवायचा आम्हाला. चेंडू राहिले ते 1 आणि गरज त्या धावांची 12 धावा. 1-12. बंधू जर येणारा चेंडू नो बॉल आला, षटकार लागला तर काही होऊ शकतं मैदानावरती. 1 चेंडू 12 धावा. क्रिकेट आहे, क्षणामध्ये रंग बदलवतो, क्षणामध्ये बदलतो. 1 चेंडू 12 धावा. जर येणारा चेंडू बिमार आला तर षटकार आला तर खूप काय होऊ शकतं मैदानावरती. नाहीये आणि सामना जिंकला भिंगारी संघानं. सामना जिंकला 11 धावानं. खूप अभिनंदन. नमोचषकाचा पहिला सामना जिंकून विजयाची पताका फडकवली या भिंगारी संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक कानपोली टीम, बट गुड फाईट. चला या आपण लगेच म्हणणार आहोत मॅन ऑफ द मॅच अवॉर्डसाठी. दर्पण ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 7 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्यात आणि गोलंदाजीमध्ये 3 गडी त्यानं बाद केलेत. वॉटर बॉलिंग आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नमोचषकाचा पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी दर्पण मडवी. चला तर दोन्ही संघांना